चला पब्लिक, मी चाललोय फिरायला. फॅमिली म्हटलं का देवदर्शनच, बाकी कायचं काय. मग काय हे चालतोय आलो तेवढ्यात आपल्या गाडीपर्यंत पोचलो. आणि मग काय बघितलं आपल्या गाडीला, ड्रायव्हर दादाने लावला गाडीला हार. पप्पांनी पण केली थोडीशी मदत. आणि आईने घेतलं गाडीला वळून आणि लागले टायरांना पाणी घालायला. काय बघता बघता लगेच तिने घातलं पण पाणी. आईने गाडीवर घेतलं स्वस्तिक काढायला. 2 मिनटात काढून पण आई. मग काय हे बघा किती फटाफट झालं काढून. पप्पांनी फोडला नारळ. मग काय घेतलं देवाचं नाव. लगेच लागली चहाची तलब. मग काय थांबवली गाडी. आलो चहा प्यायला. चहा इथं खूप भारी भेटतो. चहा बॅग नावाचा आहे बघा. चहा कसा बनवतो वततोय त्याच्यात चहा वतला. मग काय त्याचं दुकान घेतला चहा प्यायला. चहा बाकी भारी होता. चहा झाला पिऊन माझा. मग काय चाललो आपण. थोडं पुढं आलोच होतो की काय मग ड्रायव्हर दादा म्हटला आपल्याला लागेल आता CNG टाकायला. मग काय घेतली पण गाडी साईडला. CNG टाकायला पोचलो तेवढ्यात बघितलं एवढी मोठी लाईन. आपण काय एवढं पुढं आलतो. मग बघा किती लाईन. CNG टाकायला केलं सुरुवात. काटा बघा काय स्पीडने पळते. आहे पूर्ण फुल पैसा वसूल. CNG झालं टाकून. मग काय परत लागलो आपण. आई नेहमी बोलते देवाचे दर्शन पण देवाच्या इच्छेनेच होते. मग काय चालते गाडी काय थांबतच नव्हती गाडी. घाटामध्ये बाकी रात्रीची मजाच येऊन जाते. दादाला बोललेलो गाडी घे साईडला जरा वेळ. थंडी वाजत होती. मग एका घराच्या इथं थांबलो. काकांना बोल चाललं शिकवू का हात. मग ते बोलले शिकवा की. हात शिकून झाले. मग काय लागलो परत पुढं जायला. तेवढ्यात काय एक गाडी दिसली ती पण चाललेली काळूबाईला. मग काय दादाला म्हटलं ह्या गाडीचं काय पण केलं तरी ओव्हरटेक करून पुढेच गेलो पाहिजे. मग काय दादा पण चालू झाला. आणि बघता काय त्याने पण फुल गाडी. आमच्या गाडीत फुल चहा प्रेमी होते. परत एकदा गाडी थांबवली आणि आलो चहा प्यायला. मग काय हे बघा इथे आहे चहा बनवतो. कसलं बनवतो तो पाठीमागा आपला काय आता दाखवला मलिंगा फुल. दोघं पण फुल चंद स्पेशल सातारी कंदी पेढे हे बघितलं. आणि मग काय चाललो परत. बघता खूप जवळ पोचलो आपण तिथं. हे त्याचं बॅनर. आणि मग काय हे आजूबाजूचा परिसर. म्हटलं की आंघोळी बिंगोळी करू आणि मग जाऊ. आंघोळी बिंगोळी झाल्या आणि काय लागलो आपण चालायला चालू केलं आपण. सगळ्या किती स्लो चालत होते पण आपण सगळ्यात पुढेच असतो नेहमी. मग काय लागलो पुढे जायला. हे बघा असं चालतोय आपण काय थांबतच नव्हतो. सकाळी आपण 6:30ला पोचलो तरीसुद्धा गर्दी मात्र जरा पण कमी नाही झाली. मग काय हाय पुढं चालतोय. इथून त्याची लाईन सुरू होते देवीला जायची. सकाळी 6:30ला पण फुल गर्दी. मग काय आणि मी ऐकलेलं की आज खूप गर्दी होणार आहे. मग काय लागलो शेणा बघूनच म्हटलं चला जायचं तर हायचं आता. निघालोच. मग हे काय माझ्या घरचे जाम स्लो आहेत आणि त्याच्यात काय स्लो पायऱ्या चढणं. त्यांना ठेवलं मागं. मी आलो वरती निघून. मग काय हे बघा वरती पोचलो आणि बघतोय काय आज मी मगाशी एक रील बघितली की आज खूप गर्दी आहे. मग काय दाखवतो तुम्हाला गर्दी कशी आहे. गर्दी हे बघा फुल मजबूत गर्दी आहे. तुम्हाला दाखवतो. इकडे तर काहीच नाही. तिकडे बघा आता व्हिडिओच्या पुढे बघा गर्दी फुल. गाड्या बिड्या एवढी गर्दी की आज खूप पौष महिन्यात सगळ्यात जास्त गर्दी नेमकी आजच. मग काय हे बघा तिकडली देवस्थानं. हे देव कोणते ते पण मला नाही माहिती. पण काय बघायचं ते बघायचंच. हे बघा आपलं मंदिर. आपल्याला याच्यात जायचं आहे. पोचल्या म्हटले की फोटो काढायचे. फोटो घेतले काढून. मग काय बघा देवीचा झेंडा नेहमी फडकतच असतो. मग काय आलो पुढं निघून. काय प्रत्येक देवाच्या ठिकाणी असतंच एक तात्काळ दर्शन. 200 रुपये पैसे घेतल्याशिवाय कोणत्या जागी कोणतीच कामं होत नाही. मग काय आपण फिरायला लागलो. देवीचा गाभारा बाजूचा एरिया. मग काय हाय चालतोय. एरिया तर जाम मोठा आहे आणि खूप जागा आहे तिकडे. फिरण्यासारख्या ठिकाणी प्रत्येकाने नक्कीच यावं. मग काय हाय चालतोय पुढे. इथे येणारे बहुतांश लोक बारीक मूर्त्या देवीच्या घेऊन येत होत्या. मग काय हे लागलो बघायला. हे बघा छान सजवलेल्या मूर्त्या होत्या. मग काय ते बसलो बघत. आणि काय तेवढं सकाळचा उगवता सूर्य बघितला आणि मग काय देवाच्या दर्शनाला लागलो आपण. मग काय हे बघा सजवतच होते. काका तिकडे लगेच लागले त्यांना मदत करायला. मदत करून झालीच होती की मला म्हटले की काय तुला काय करायचं आहे का नाही. मला तर फक्त बोलताच येतं. काळूबाईच्या नावानं
देवी सजून आली मग काय परत फोटो घेतले काढून. मी म्हटलं की सगळे उचलून घेतात मग मला पण घ्यायचं डोक्यावरती उचलून देवीला. मग काय घेतलं उचलून देवीला आणि काय नीट घेतलं मी पण. मी जसं केलं तसं मग काय सगळ्यांनीच केलं. काढले सगळ्यांचे फोटो आणि लागलो परत देवीच्या दर्शनाला. आहे रांग आहे पुढं चाललेली आहे. मग काय बघता बघता आपण पण आलो जवळ. हे एक बघा मंदिराच्या इथलं पोचलो मग देवीच्या तिथे. हे बघा असं असतं. गर्दी तर मजबूतच होती, गर्दी काय ऐकतच नव्हती. हे बघा देवीच्या ठिकाण तुम्हाला दाखवतो. हे बघा आतमध्ये आहे देवी. गर्दी एवढी त्याच्या आतमध्ये व्हिडिओच काढून देत नाही, त्याच्यामुळे आपण काय फक्त बाहेरूनच काढायचं. तिथेच बाजूला असलेलं मंदिर गोजी बाबा धावजी पाटील प्रसन्न. मग काय त्या मंदिराला पण भेट दिली आपण. ते मंदिर बघितलं, पाया बिया पडलो. काय मंदिर पण मस्तच होतं. सगळं बाकी देवाच्या ठिकाणाचा एरिया, सराउंडिंग एरिया सगळं मस्तच असतं. हे झाड पण किती मस्त आहे, तुम्ही बघा काय फुलं मस्त लटकवले तिथे. मग काय तिथे अजून एक जय मंगरी बाबा मंदिर होतं. मग काय तिथे पण आपण भेट दिली. सगळ्यात पहिलं आपणच गेलो, कारण की सकाळी लवकर गेलो, मंदिर पण काय खुललं नव्हतं. मग काय त्यांना म्हटलं कधी खोलणार आहे. त्यांनी घेतलं लगेच खोलायला, चावी काढली लगेच खोललं. मग काय सगळ्यात पहिलं आलो आपण आतमध्ये. मग काय आतमध्ये आलो. हे बघा मंदिराच्या इथलं पोचलो आपण. आपल्या आधी दुसरा लगेच फटाफट आला. मग काय घेतलं, पाया बिया पडलं. हे बघा तिथलं अजून एक मंदिर. एका मंदिरामध्ये लय सारे देव असतात तिकडे. मग काय सगळं बघितलं. CCTV वगैरे तिथे आहे चालू, त्याच्यामुळे म्हटलं की जास्त व्हिडिओ नको बघवा. असं फडकत होता तसं काय वाटतं किल्ल्यावरती चालू आहे मी. मग काय चल थोडं बाजूला येऊन बसलो. मग काय छबीने यायला चालू झाले. हे बघा सगळ्यात मस्त वाटत असलेला हा छबीनं. या देवीच्या पाठीमागचं पूर्ण चांदीचं आहे ते पाठीमागचं पण. आणि त्याच्यामुळे काय बघायला लागलो. पूर्ण चांदीचं म्हणजे किती तोळा असेल तुम्ही सांगा मला मेसेजमध्ये. मग काय बघितलं, आलो खाली उतरून. सगळे बोलतात इथे सर्वांच्या अंगामध्ये येतं मग काय बघू म्हटलं कसं येते. एक बाबा काहीतरी बोलत होते, ऐकलं आणि मग काय झालं चालू कसे अंगात येते. मग काय बघायला लागलं. मला अजून पण हे सगळं अंधश्रद्धाच वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आत्तापर्यंत अंगात आलेलंच बघत होतो, पण हे काका मूर्ती डोक्यावर ठेवून ते पण नाचायला लागले. काय हे बघा कसं गोल फिरतात. मला वाटलं ह्यांच्या पण अंगात आलं काय. मग काय ते अंगात बिंगात नव्हतं आलं, ते जस्ट नाचत होतं. एवढं सगळं बघितलं. मग काय चाललो आम्ही देवीचा भाऊ धावजी पाटील येते. काय हे बघा तिथलं मला इकडे जाम खतरनाक फील येत होतं, कारण की इकडे देवीचा भाऊ आहे त्याच्यामुळे तिकडे अंडी, दारू, गांजा, सिगरेट सगळं काय काय ठेवायचे तिथे प्रसाद म्हणून. मला काही खरंच वाटत नव्हतं. बघू आपण काय खरे काय खोटे. आधी आपण दर्शन घेऊया. मग काय आलो दर्शन घ्यायला आतमध्ये. व्हिडिओ तर काढून देत नव्हते, तर कसा बसा करून आपण तिथला थोडासा व्हिडिओ काढला. तेव्हा का भांडताय कसे बघा. भांडण झालं बघून आपण आलो दर्शनाला. दर्शन घेतलं. ते म्हटले व्हिडिओ नाही आला. म्हटलं केला मोबाईल. हे बघा सिगरेट ठेवले इथं. मला काय विश्वासच बसत नव्हता, पण काय आता बसलाच. थोडाफार का होईना बसायला लागलाच. हे बघा तिथला बाजूचा एरिया तिकडे बघा. इथे मी बघायला आलो की इथे सगळे धागेच बांधले होते. का बांधलेत, कशासाठी बांधलेत काय माहिती नव्हतं, पण खूप सारे बांधलेत. काय मन्नत वगैरे मागताय काय काळा जादू वगैरे काय कळत नाही. हे बघा इथले ते सगळं तुम्हाला अंडी बिंडी बघा, अंडी सिगरेट बोललेलं ना तुम्हाला, हे असं ठेवतात. आणि इथे बाजूला तिथे अजून देव आहे ते बघूया चला. इथे नारळ फोडतात. इथे मंदिर परिसर स्वच्छ ठेवा हे तर सगळीकडे लिहिले असतं, पण काही करून ठेवत नाही. हे बघा इथे बाकीचे देव. इथे फक्त लेडीज अलाउड होते, मग इकडे जेंट्स अलाउड होते म्हणून इकडे आलो. मग काय हे बघा इकडे पण धागे पूर्ण बांधले होते. किती चिठ्ठ्याही बांधल्या होत्या. काय लिहितात काय माहिती. आपण काय कशाला हात नाही लावला, फक्त बघत राहिलो. अशा प्रकारे आमचं धावजी पाटील झालं बघून.
जर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. बाय.